राम राम मंडळी, मी अक्षरा आणि तुम्ही पाहत आहात द चेरीज किचन. द चेरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. मी आज घरगुती साहित्यामध्येच मटर पनीरची रेसिपी बनवली आहे आणि ही रेसिपी मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे, म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाठवला आहे. तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रथम आपण मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी आपण पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि तेल थोडं तापलं ना की आता यामध्ये आपण कांदे घालून घेऊया. जवळजवळ हे 6 कांदे आहेत आणि हा कांदा आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे. कांदा आपला थोडासा आता भाजलेला आहे, तर आता आपण यामध्ये अद्रक टाकणार आहोत. तर हे अद्रकचे 2 मोठे तुकडे घेतलेले आहेत मी आणि बारीक चिरून टाकायचे आहेत आपल्याला. आणि 2 गड्डी मी लसणाची घेतलेली आहे आणि हे पण आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे. मी इथे 6 कांदे घेतले होते, म्हणून मी टोमॅटो पण इथे 6च घेतलेले आहेत. आता हे सगळं आपल्याला कांदा, टोमॅटो, अद्रक आणि लसूण हे छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि आता आपण त्याच्यावर थोडंसं मीठ घालून घेऊया, म्हणजे कांदा आणि टोमॅटोचा जो कच्चेपणा असतो तो निघेपर्यंतच आपल्याला कांदा आणि टोमॅटो भाजून घ्यायचा आहे. तर आपण हे थोडंसं परतूया आणि त्यावर आता थोडं झाकण मारणार आहे, म्हणजे आतमध्ये थोडं शिजून जाईल ते. आणि 5 मिनिटासाठी आपण याची वाफ काढून घेऊया. हे बघा, तुम्ही पाहू शकता वरती वाफ धरलेली आहे ही. आणि मला वाटतं आता ही आतमध्ये थोडंसं शिजलेलं आहे. कांदा आणि टोमॅटो थोडा शिजलेला असेल, त्याला पाणी सुटलं असेल. तर आपण आता याच्यावरचं आता झाकण काढून घेऊया. कांदा आणि टोमॅटोचा वास जाईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि हे नंतर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरला लावून याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे. मिक्सरमधून मी चांगलं वाटण केलेलं आहे याचं आणि चांगली फाईन पेस्ट तयार झालेली आहे याची. तर ही अशीच फाईन पेस्ट तयार करायची आहे. मी इथे पॅनमध्ये थोडा बटर टाकलेला आहे आणि हा बटर थोडा मेल्ट झाला आता की मी यामध्ये आपल्याला पनीरचे तुकडे आहेत हे आपण थोडेसे फ्राय करून घेणार आहोत. पनीरचे तुकडे फ्राय केल्यामुळे चवीला खूप छान लागतात. अर्धा किलोचा हा पनीर आहे आणि ही पनीरची भाजी 5 ते 6 जणांसाठी आरामात होऊन जाते. यावर आता थोडासा लाल मसाला टाकूया आणि पुन्हा एकदा आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे. एकदम नाजूकपणे परतायचं आहे. पनीर कसा बनवायचा याची रेसिपी पण मी ऑलरेडी यूट्यूबवर टाकलेली आहे, तर ती तुम्ही पाहू शकता. आपले पनीर छानपैकी रोस्ट झालेले आहेत, तर आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे अर्धा किलो मटर आहेत आणि हे मटर आपल्याला हाफ कुक शिजवायचे आहेत, कारण नंतर आपण हे मसाल्यामध्ये पण थोडेसे शिजवून घेणार आहोत. फोडणीसाठी कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि या तेलामध्ये आपल्याला अख्खे मसाले टाकायचे आहेत. यामध्ये 1 चमचा जिरा टाकायचा आहे, 4 दालचिनीचे तुकडे, 5 ते 6 काळी मिरी आणि 4 ते 5 लवंगा आहेत या, 4 हिरव्या वेलच्या घेतल्या आहेत आणि 1 मोठी वेलची घेतलेली आहे आणि तेजपत्त्याची पाने. आणि हे मसाले आपल्याला मंद आचेवर आता थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत.
आणि हे सर्व तेलावर फिरवून झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा हळद टाकायची आहे आणि हा माझ्याकडे घरगुती लाल मसाला आहे आणि फार काय तिखट नाही येतो म्हणून मी 1 चमचा घातलेला आहे आणि ही काश्मीरी पावडर आहे 1 चमचा घालायची आहे, धना पावडर 1 चमचा घालायची आहे आणि हे सर्व मिश्रण आपण आता फिरवून घेऊया आणि गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे, नाहीतर आपले मसाले करपू शकतात. आणि आता यावर आपण जे वाटण करून ठेवलं होतं ते आपण आता ह्यावर घालायचं आहे आणि मस्तपैकी याला आता फिरवून घेऊया आणि याला आता एक उकळ काढायची आहे आपल्याला. आणि यामध्ये तिखट मसाला तुमच्या हिशोबाप्रमाणे तुम्ही घाला, म्हणजे तुम्हाला कितपत स्पायसी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ठरवू शकता. तर यामध्ये आता मी थोड्याशा 2 मिरच्या टाकणार आहे. या ऑप्शनल आहेत, तुम्ही घालायचे असेल तर घालू शकता, नाही घातल्यात तरी काय हरकत नाही. आता आपण यावर थोडंसं झाकण मारूया आणि याला वाफ काढण्यासाठी ठेवूया. आता आपण झाकण काढून पाहूया आपली ग्रेव्ही कशी झाली. खूप छान अशी ग्रेव्ही झालेली आहे आणि खूप छान असा वास येतोय. तर यामध्ये आपण आता आपले जे मटर शिजवलेले होते ते मटर आपण आता यामध्ये घालणार आहोत आणि त्याचबरोबर पनीरचे तुकडे पण यामध्ये घालायचे आहेत. जर तुम्हाला वाटलं की ही ग्रेव्ही खूप दाट झालेली आहे आणि यामध्ये थोडंसं आपण पाणी ॲड केलं पाहिजे तर तुम्ही करू शकता, पण पाणी ॲड करताना गरम पाण्याचा वापर करा. आणि आता यावर आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेऊया. आता पुन्हा एकदा आपण याच्यावर झाकण मारूया आणि आपण एक वाफ काढून घेऊया. तर आपण आता झाकण काढून पाहूया. खूप छान अशी ग्रेव्ही बनलेली आहे आणि वास पण खूप छान येतोय. आणि आता आपण यामध्ये गरम मसाला टाकणार आहोत आणि हा गरम मसाला माझा घरातील गरम मसाला आहे, तुमच्याकडे जो आहे तो तुम्ही टाकू शकता. कसुरी मेथी घालायची आहे. कसुरी मेथी थोडीशी मी गरम करून घेतली होती आणि ही आता हातावर चोळून त्याची पावडर करून टाकायची आहे. खूप सोपी अशी मटर पनीरची रेसिपी आहे आणि करायला काही एक अवघड नाही आहे. आपल्या घरामधील जे मसाले आहेत त्या मसाल्यामध्येच मी ही रेसिपी बनवलेली आहे. आता आपण यावर तडका देणार आहोत. त्यासाठी आपण इथे बटर घेतलेला आहे आणि हा बटर आपल्याला आता मेल्ट करायचा आहे. बटर मेल्ट झालेला आहे तर यामध्ये आपण 1 चमचा लाल मसाला घालायचा आहे आणि आता आपण हे मिक्स झाल्यानंतर हे मिश्रण सगळं आपण जी आपण ग्रेव्ही बनवलेली आहे त्या ग्रेव्हीवर आपण घालून घेणार आहोत. तर आपली ही मटर पनीरची रेसिपी बनलेली आहे आणि करायला पण खूप सोपी आहे ही. तर लास्ट व्हिडिओ माझा पनीर कसा बनवायचा हा मी टाकला होता, तर त्यावर मला कमेंट्स आलेले की ताई तुम्ही एक पनीरची रेसिपी आम्हाला बनवून दाखवा. तर त्यांच्यासाठी मी ही मटर पनीरची रेसिपी घरगुती साहित्यामध्ये कशी बनवायची ही मी दाखवली आहे. तर तुम्हाला माझी ही मटर पनीरची रेसिपी कशी वाटली हे मला तुम्ही कमेंट्सद्वारे कळवा आणि हा व्हिडिओ माझा तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. खुश रहा, आनंदी रहा आणि माझा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तयार रहा. धन्यवाद.